अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, दिवाळी जवळ आलेली आहे। प्रत्येक हिंदू धर्मातल्या सणाला अतिशय असं महत्त्व आहे आणि दीपावली ही सोन्यासारखी आपली दिवाळी जी असते, ह्या दिवाळीमध्ये आपल्या प्रत्येकाला काही ना काही गोष्टीची पूजा, सेवा, उपाय, खरेदी करायची असते आणि लक्ष्मी पूजनला दिवाळीला अतिशय महत्त्व आहे। तसंच प्रत्येक दिवसाला दिवाळीतल्या महत्त्व आहे। तर बघा, 17 ऑक्टोबर 2025 शुक्रवारी आहे वसुबारस। त्यानंतर बघा 18 तारखेला आहे धनत्रयोदशी आणि 20 तारखेला आहे नरक चतुर्दशी म्हणजे सोमवती अमावस्या आणि 21 तारखेला आहे लक्ष्मी पूजन आणि 22 तारखेला आहे बलिप्रतिपदा आणि 23 तारखेला आहे भाऊबीज। असा हा 6 दिवसाचा दिवाळीचा सण आपल्या सगळ्यांना आनंदाचा, भरभराटीचा, आरोग्याचा आणि ज्या तुमच्या मनातल्या चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी आहेत त्या सगळ्या तुम्हाला गोष्टी मिळाल्या आहेत असं मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, 17 ऑक्टोबरला आहे वसुबारस। आता वसुबारसला आपल्याला काही गोष्टींचं नियम पाळायचे आहेत आणि काही गोष्टी करायचे आहेत। 17 ऑक्टोबरला गाय वासराची पूजा केली जाते। वसुबारस म्हणजे काय? गायीची आणि वासराची पूजा केली जाते। पूर्वी कसं असायचं बघा, प्रत्येकाच्या गोट्यामध्ये गाय वासरू असायचं। हल्ली इतक्या धावपळीच्या युगामध्ये ह्या धावपळीच्या ज्या आपण धावपळ करतो, आपलं काम, नोकरी, व्यवसाय जे आहे त्यामुळं प्रत्येकाला गाय वासरू पाळता येईल असं नाही किंवा तेवढी जागा उपलब्ध असते असं नाही। त्यामुळं आपण जी आपली धातूची असते ना गाय वासराची मूर्ती, ती आणून त्याची तुम्ही पूजा करायची। ज्यांच्याकडे गाय वासराची मूर्ती असेल तर चांगलंच, नसेल त्यांनी मी दिलेल्या कमेंट बॉक्सवरनं नक्की तुम्ही गाय वासरूची धातूची मूर्ती मागवू शकता। डायरेक्ट तुम्ही मागवून तुम्ही त्याला अभिषेक घालून सिद्ध करू शकता। आता गाय वासराची पूजा करत असताना आपल्याला काही गोष्टींचा नियम पाळायचा आहे। काही गोष्टी आपण ह्या दिवशी खायच्या नाहीत। गाईला कोणत्या गोष्टी नैवेद्य म्हणून द्यायच्या याचा संपूर्ण मी लॉंग व्हिडिओ केलेला आहे, नक्की व्हिडिओ बघा। आता बघा, शुद्ध मुहूर्त अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो हा गाय वासराचा वसुबारस हा सण। तर प्रदोष मुहूर्त म्हणजे 5:14 पासून 7:43 द्वादशी मुहूर्त आहे। तसं तर दिवसभर आपण कधीही गायीची पूजा केली जाते, करू शकतो, पण प्रदोष काळी जर गायीची पूजा केली तर अतिशय चांगलं। गायीची पूजा ज्या घरामध्ये महिला करतात, व्रत करतात ज्या महिला, म्हणजे बघा, काही घरामध्ये पूजा अर्चा व्रत केलं जात नाही, पण बऱ्याच घरामध्ये वसुबारसचं व्रत पूजा केली जाते। त्या घरामधील मुलांचं दीर्घायुष्य होतं, मुलांचं कल्याण होतं, मुलांच्या आयुष्यातल्या अडचणी, दुःख, संकट आहे ते सगळे दूर होत असतं। त्यामुळं महिलांनी आवर्जून ह्या दिवशी व्रत करायचे आणि गाय वासराची पूजा करायची। ज्या जवळपास तुमच्या घराच्या आसपास गोठा असेल गाईचा, तर ज्या गाईला वासरू आहे अशाच गाईची तुम्ही पूजा ह्या दिवशी करायची। समजा नसेल तर गोशाळा तुमच्या जवळपास असेल, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, प्रत्येक केंद्रामध्ये जवळजवळ गाय वासरू असतंच, तिथे जाऊन जरी तुम्ही पूजा केलात तरी चालेल। नसेल तर तुम्ही धातूची गाय वासरू मूर्ती आणून तिची पूजा करू शकता। आता बघा, आपण या दिवशी गायीची पूजा तर करणारच आहे, त्याचप्रमाणे गायीला आपण या दिवशी गोशाळेमध्ये जाऊन गायीला चारा, मूग, चणा डाळ, गहू हे दान करू शकतो। आता बघा, या दिवशी आपण सगळ्यात महत्त्वाचं पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपतीला आवाहन करायचंय आणि मग बाकीची पूजा करायची, कारण आपण कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणपती पूजनापासून करत असतो। म्हणून पहिल्यांदा सगळ्यात आपण गणपतीला अभिषेक घालायचा, मग तो दुधानं घाला, पंचामृतनं घाला किंवा कच्च्या दुधानं घाला। त्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसायची, त्याला अष्टगंध, गुलाब अत्तर लावायचं, हळद, कुंकू लावायचं आणि पानाचे दोन विड्याची पानं ठेवायची, त्यावरती थोड्याशा अखंड तांदूळ, त्यावरती हळद कुंकू घालायचं आणि त्यावरती गणपतीची मूर्ती ठेवायची।
त्याला तुम्ही गुलाबाचं फूल घाला, जास्वंदचं फूल घाला, दुर्वा असतील तर दुर्वा घाला आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा. त्यानंतर बघा बाळकृष्णांची मूर्तीची पूजा करायची. कारण गाईला गाई आणि वासरू जे आहेत ते कृष्णाला अतिशय प्रिय होतं आणि गाय वासराची पूजा आपल्याला करत असताना कृष्णाची सुद्धा पूजा करायची. ज्या ज्या घरामध्ये बाळकृष्ण नाही त्यांनी या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती मी नंबर देते त्या नंबरवरून तुम्ही मागवू शकता. तर बघा बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती तुम्ही एका तांबणमध्ये घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा पाण्याने अभिषेक घालायचा आणि त्यानंतर पंचामृत किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा, अभिषेक घालायचा. त्यानंतर मूर्ती पाण्याने स्वच्छ पुसायची. बाळकृष्णांना हिनाचं अत्तर लावायचं, अष्टगंध, चंदन, हळद, कुंकू लावायचं आणि त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती सुद्धा 2 विड्याची पानं घ्यायची नागवेलीची, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे, हळद कुंकू घालायचं त्या तांदळावरती आणि मग त्या बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करायची. वस्त्र घालायचं त्या बाळकृष्णांना. तुम्हाला मुकुट असेल तर मुकुट घालायचं, मोराचं पीस असेल तर ते घालायचं आणि त्यानंतर बाळकृष्णांना तुम्ही या दिवशी पिवळी मिठाई, केळी दाखवा, गुळ आणि गुळाचा नैवेद्य, पिवळे पेढे, पिवळी कुठलीही बर्फी दाखवू शकता. त्यानंतर बघा मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे वसुबारसची पूजा. वसुबारसची पूजा करत असताना तुम्ही बघा बऱ्याच जणांच्या घरी गाय आणि वासरू असेल तर ते लोक, त्या स्त्रिया गायीची पूजा करतात, त्या दिवशी व्रत करतात, गाईला प्रदक्षिणा घालतात, गाईला चणा डाळ गुळ खायला घालतात. तर तुम्ही शक्य असेल तुमच्या जवळपास असेल तर गाईला चण्याची डाळ आणि गुळ तर नक्कीच द्या. त्याबरोबर तुम्हाला शक्य असेल तर तिथं जाऊन सुद्धा पूजा कराच. पण घरातील गाय वासराची जी पंचधातूची मूर्ती असते त्या मूर्तीला एका तांबणमध्ये घ्यायचं, कच्च्या दुधानं पंचामृतनं पाण्यानं अभिषेक घालायचा आणि त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ धुवायची. ह्या मूर्तीला सुद्धा अत्तर लावायचं. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती नागवेलीची 2 पानं ठेवायची, त्या पानावरती अखंड तांदूळ, हळद कुंकू घालायचं आणि त्यावरती वसुबारस म्हणजे गाय वासराची मूर्ती ठेवायची आणि त्या मूर्तीला तुम्ही अखंड तांदूळ अक्षदा घालायच्या, फुलं घालायची, हळदी कुंकू घालायची, त्याची विधिवत पूजा करायची आणि त्यानंतर तुम्ही या दिवशी चण्याची डाळ ओली करून चण्याची डाळ भिजवायची आणि ते गुळ आणि चण्याची डाळीचा नैवेद्य दाखवायचा. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही दुधाचे पदार्थ खायचे नाहीत, अजिबात दुधाचे पदार्थ खायचे नाहीत. ज्या घरामध्ये लहान मूल आहे लहान मुलांना देऊ शकता, पण तुम्ही या दिवशी दुधाचे पदार्थ सगळे टाळायचे. चुकूनही या दिवशी दुधाचे पदार्थ खायचे नाहीत. कृष्णाला गाय का प्रिय होती? कारण कृष्ण हा गायीमध्ये वावरलेला, गायीमध्ये नेहमी त्याचं वास्तव्य असायचं आणि गायीबरोबर तो खेळलेला आहे. कृष्णाचं बघा, कृष्ण गायीच्या म्हणजे दूध गायीचं जे थान असतं त्याला लावून तो पित असतो, इतकं त्याचं गायीचं महत्त्व आहे. म्हणून कारण गायीमध्ये 33 कोटी देव आहेत आणि गायीमध्ये 33 कोटी देवांची आपण पूजा करत असतो. त्यामुळे नक्की गाय वासरूची पूजा करा आणि व्रत करायला विसरू नका. व्रत केल्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराट तर नक्कीच येणार आणि त्यांची प्रगती सुद्धा होणार. या दिवशी चुकूनही दूध आणि दुधाचे पदार्थ खाऊ नका. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना वसुबारसच्या पूजेच्या खूप खूप शुभेच्छा. गाय वासराची पूजा तुम्ही तुमच्याकडून गाय वासरानं करून घेतली आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांना दीर्घायुष्य मिळाले, सुख समृद्धी मिळाले अशी मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.